टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार. सेन्सेक्स 2800 अंकांची तर निफ्टीत 900 अंकांनी घसरण. निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारात मोठी पडझड. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जपान दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात पडझड. जपान दक्षिण कोरियाचे शेअर बाजार 8% कोसळले. अमेरिकेत विविध राज्यात हजारो निदर्शक रस्त्यांवर. हँड्स ऑफ आंदोलनातून 1200 मोर्चे. हँड्स ऑफ आंदोलनातून हजारो निदर्शक तर 150हून अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. अमेरिकेत एलॉन मस्क विरोधात संताप वाढला. टेस्ला कारच्या विक्रीत 13% घट. 3 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आशियातले शेअर बाजार गडगडले. दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात जवळपास 5.5% घसरण. जपानचा निक्केई शेअर बाजारात 8% कोसळला. ऑक्टोबर 2023 नंतरची जपानच्या शेअर बाजारातील सर्वात मोठी पडझड. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेत कॉफी पिणंही महाग. ब्राझीलवर अमेरिकेकडून 10% आयात शुल्क तर कॉफी उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्हिएतनामवर 46% आयात शुल्क. अमेरिकेप्रमाणे भारताच्या जनतेचाही स्फोट होईल. जाब विचारणाऱ्या अमेरिकेच्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे. राऊतांची अमेरिकेतील परिस्थितीवर प्रतिक्रिया. ट्रम्प यांच्याकडून मस्कला अमेरिका विकली जात आहे. आपल्या देशातही अदानींना सर्व विकलं जात आहे. राऊतांची मोदी सरकारवर टीका. मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी समितीचा प्राथमिक अहवाल सादर. रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक सुरू. मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडीविरोधातही पक्षाला पत्र. मंगेशकर हॉस्पिटलनं सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट केली आहे. भिसे कुटुंबियांचा आरोप. डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा. भिसे कुटुंबियांची मागणी. तर भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे पत्राद्वारे मागणी. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आंदोलन केलेल्या महिलांच्या पाठीशी. महिलांनी अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणं स्वाभाविक. मेधा कुलकर्णी यांच्या पत्रावर धीरज घाटे यांची नाराजी. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात. कामराच्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार. मद्रास हायकोर्टानं दिलेला अटकेपासूनचा अंतरिम दिलासा आज संपणार. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. दुपारच्या सत्रात जामीन अर्जावर युक्तिवाद होणार. किरीट सोमय्यांना फेसबुक पोस्ट करून धमकी. युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीनं फेसबुक पोस्ट करत धमकी दिली. 8 तारखेला सोमय्यांच्या घरी आंदोलन करणार असल्याचा इशारा. मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईत अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे. याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. एसनशी आहेत त्यांना इतिहास माहीत नाही. ते बेळगावच्या आंदोलनात कधीही नव्हते. राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. वक्फ बिलाचा संबंध इस्टेट आणि प्रॉपर्टीशी. वक्फ जमिनी घशात घालण्यासाठी बिल म्हणून आम्ही त्याला विरोध केला. राऊतांची वक्फ बिलावर प्रतिक्रिया. आम्ही हिंदू आहोत पण दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजप नेत्यांवर टीका. भारतात सर्व धर्म समभाव आहे. यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया. सतेज पाटलांकडे पुण्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी. निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज पहिलीच बैठक. मात्र बैठकीआधीच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य. महादेव गित्तेच्या पत्नी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. महादेव गित्ते हा बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी. महादेव गित्ते आणि सहकाऱ्यांना जेलमध्ये मारहाण झाल्याचा आरोप. चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम. पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. दुसरा मेळावा का घेतला अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील. फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांचा सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाणे जिल्ह्यात भाजपचे 9 आमदार. आता भाजप थांबणार नाही. भाजप आमदार संजय केळकरांचं वक्तव्य. रामनवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंडी फेकल्याचा आरोप. विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल. स्विगी कंपनीला 7,59 लाखांची नोटीस. प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरनं स्विगीला नोटीस पाठवली. 2021-22 आर्थिक वर्षासाठी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती. मंत्र्यांचे सचिव 4 महिन्यांपासून वेतनापासून वंचित. नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी न मिळाल्यानं वेतन मिळालं नसल्याची माहिती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील माजी मंत्री आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य M.A. बेबी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये माकपचं 24व्या अधिवेशनात नियुक्ती. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये थंड आणि शुद्ध जल प्रकल्पाचं लोकार्पण.
रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशनच्या वतीनं उभारण्यात आला प्रकल्प। धाराशिवच्या बलसूरमधील भक्तनिवासाला 2 वर्षात तडे, भक्तनिवासाच्या भिंती कोसळण्याची भीती, भक्तनिवासासाठी 50 लाखाचं निकृष्ट दर्जाचं काम। जळगावच्या ललित कला भवनमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा, जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांना 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठेंच्या प्रयत्नांना यश। भंडाऱ्याच्या साकोलीत धारदार शस्त्रासह 2 आरोपींना अटक, कारवाई दरम्यान दारूच्या बाटल्यांसह धारदार शस्त्रसाठा जप्त। हिंगोली महामार्गावरील भाटेगाव शिवारात भरधाव टेम्पोचा अपघात, अपघातात एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील 1262 लाभार्थ्यांची केवायसी अद्याप बाकी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक। नंदुरबारमधील दारिद्र्य रेषेखालील 4 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांचे ई-केवायसी बाकी, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करण्यात येणार। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या जानेफळमध्ये शिवाजी हायस्कूलच्या अध्यक्षांसह 5 लोकांवर गुन्हा दाखल, मुख्याध्यापकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, मुख्याध्यापक रत्नाकर गवारींनी वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती। चंद्रपूर तहसील प्रशासनाची देती तस्करीवर धडक कारवाई, कारवाईसाठी भरारी पथकाची नियुक्ती। गोंदियाच्या तिरोड्यात दुचाकी चोरट्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, चोरी केलेली दुचाकी शेतात लपवून ठेवली होती। हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे सोलार पॅनलचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियात मोहफुलांच्या झाडापासून रोजगार निर्मिती, मोहाची फुलं गोळा करण्यासाठी सकाळपासूनच शेतमजुरांची कामं सुरू। जालना जिल्ह्यात गाय म्हैसवर्गीय पशुधनामध्ये घट, 21व्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल सादर, जिल्ह्यामध्ये 6,43,087 पशुधन। जालन्यात सरकारी तूर आणि हरभरा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ, बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून खरेदी केंद्रांबाहेर तूर आणि हरभऱ्याची विक्री। नांदेडच्या सुजले गावात लिंबू लागवडीतून शेतकऱ्याला आर्थिक नफा, उन्हाळ्यामुळे लिंबाच्या मागणीत मोठी वाढ। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून महिलांना कोंबडीच्या पिल्लांचं वाटप, 156 लाभार्थ्यांना कुक्कुटपालनासाठी प्रत्येकी 50 पिल्लांचं वाटप। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 1.5 कोटी रुपयांचा धान घोटाळा, पैसे घेऊनही बारदाना खरेदी नाहीच, अनेक संचालक मंडळांवर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। भंडाऱ्याच्या लाखनीत स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीनं मोती सन्मान आणि पारितोषिक वितरण सोहळा, लेखक रोशन भोंडेकर, कबड्डीपटू आकाश पिकलमुंडे, सामाजिक कार्यकर्ते उमेश कोर्राम यांना मोती सन्मान प्रदान, तर आमदार नाना पटोले यांची उपस्थिती। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणावरील पक्ष्यांचं निरीक्षण, पक्ष्यांच्या 300 स्थलांतरित आणि विविध प्रजाती आढळून आल्या। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये पंचायत समितीकडून दर्शनी भागात लावले फलक, ग्रामस्थांचं काम करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाही, अशा आशयाचा बॅनर। सोलापुरात मुक्या पक्ष्यांसाठी मुठभर धान्य आणि ओंजळभर पाणी उपक्रम, पक्ष्यांसाठी 1000 झाडावर बसवले मातीचे भांडे। गोंदियाच्या मांडोदेवी देवस्थानकडून रामनवमीनिमित्त सामूहिक विवाह सोहळा, विवाह सोहळ्यात 135 जोडपी विवाहबद्ध, गेल्या 33 वर्षांपासून केले जाते सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन। बीडच्या परळीत गीत रामायणाच्या कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध, रामनवमीनिमित्त वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विशेष कार्यक्रम। तर मंगेशकर रुग्णालयाकडून 27 कोटींचा मिळकत कर वसूल करा, युवक काँग्रेसने ही मागणी केली आहे। 48 तासांची मुदत द्या, युवक काँग्रेसला सुप्रिया सुळेंच्या या सूचना। 48 तासात उत्तर आलं नाही तर आंदोलनात उतरणार, असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर मंगेशकर रुग्णालयाकडून मिळकत कर वसूल करा, युवक काँग्रेसची ही मागणी। तर मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या विमानाचं संभाजीनगरमध्ये एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। काल रात्री चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। एका ज्येष्ठ महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यानं हे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। लँडिंग नंतर वैद्यकीय पथकाकडून महिलेची तपासणी करण्यात आली, तर महिलेचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय पथकाची माहिती आहे। सिडको पोलिसांकडून पंचनामा करण्यात आलाय। विमान रात्रीच वाराणसीकडे रवाना झालंय। सोलापूरमधील माढ्याच्या बेबळेत महाराष्ट्र केसरी वेताळ शेळकेंची गावकऱ्यांकडून मिरवणूक, तर आमदार अभिजित पाटलांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न। पुण्याच्या भोरमध्ये रामनवमीनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन, 260 पैलवानांचा सहभाग। भंडाऱ्यातील अडाळमध्ये
सुप्रसिद्ध घोडा यात्रेला प्रारंभ, राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं भाविक यात्रेसाठी अड्याळमध्ये. पुण्यात मैत्रिणीनेच मैत्रिणीला फसवलं, कोल्ड कॉफीमधून गुंगीचं औषध देत घरातील सोन्याचे दागिने लुटले, आंबेगाव भागातील घटना. साताऱ्यातील शिखर शिंगणापूरच्या भुत्याच्या कावडीचं खळदमधून प्रस्थान, शाही मिरवणुकीत जवळपास 75 बैलगाड्या, ट्रॅक्टर, टँकरचा मोठा ताफा, द्वादशीला कावड घाट चढून होणार. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये कालव्यात पडून बिबट्याचा मृत्यू, पाण्याच्या शोधात असताना बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. रत्नागिरीच्या राजापूरमधील पासपोर्ट कार्यालयामधून 6 वर्षात 41,863 जणांनी पासपोर्ट काढला. पासपोर्ट कार्यालयाकडून उत्तम सेवा मिळत असल्यानं नागरिकांमध्ये समाधान. सांगलीच्या मिरजेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण, 45 डॉक्टरांचं एकत्रित स्तुत्य कार्य, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. साताऱ्याच्या माण तालुक्यातील देवापूरमध्ये संविधान भवनाच्या मागणीसाठी बौद्ध समाज एकवटला. देवापूर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि बौद्ध समाजात संविधान भवन उभारण्यावरून वाद. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 3 महिन्यात वेळापत्रक, राज्य वीज नियामक आयोगाचे आदेश. राज्य सरकारनं दिलेल्या मुदतीत प्रीपेड मीटर बसवले नाही तर केंद्राच्या अर्थसहाय्याला मुकावं लागणार. नांदेडमधील तरुणानं ड्रीम 11 मध्ये 1 कोटी रुपये जिंकले. लोहामधील श्रीनिवास वानखेडेनं 1 कोटी रुपये जिंकले. नाशिक प्रशासन घेणार अपात्र शिधापत्रिकांचा शोध, 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द होणार. शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात येणार. अमेरिकेतल्या फ्रँकफर्ट शहराला पुराचा तडाखा, केंटुकी नदीचं पाणी शहरातल्या रस्त्यावर, पूर आणि वादळामुळे 18 जणांचा मृत्यू. अमेरिकेतल्या टेनेसी राज्यालाही पुराचा तडाखा, काही गावांमध्ये पुराचं पाणी घुसलं, 200 कुटुंबांचं स्थलांतर. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढउतार, साप्ताहिक अंदाजानुसार तापमानात चढउतार राहणार. बोरिवली पूर्वमधील हवा अतिशय खराब श्रेणीत नोंद. पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानानं ओलांडली 40. उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज. नाशिककरांना एप्रिलच्या प्रारंभीच 40चा फटका, कमाल तापमानाचा पारा 40.2 अंश सेल्सिअसवर. मालेगाव शहरात 40.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान. नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40शी पार. पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागपुरात अनियंत्रित टिप्परची कारला धडक, अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू, 4 जण जखमी. अपघातानंतर संतप्त जमावानं टिप्परला आग लावली. पुण्यातील पानशेत धरणात पोहताना जिम ट्रेनरचा बुडून दुर्दैवी मृत्यू. मृत मोहिनीश विजय कोलटे पुण्यात जिम ट्रेनर होते, कुटुंबावर शोककळा. विकटगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान वाट चुकल्यानं 7 जण अडकले. नेरळ पोलीस सह्याद्री संस्थेच्या मदतीनं 9 तासांनी सुखरूप सुटका. पाणी अन्न संपल्यानं तरुणीला भुवळ. नंदुरबार जिल्ह्यात गहू काढणी अंतिम टप्प्यात. गहू काढणी अंतिम टप्प्यात आल्यानं बाजार समितीत गव्हाची आवक वाढली. पुसद तालुक्यातील निंबी पारडी शिवारातील 2 एकरात लागवड केलेल्या पपईच्या बागेतील 300 झाडं अज्ञातानं तोडली. बाबाराव अंभोरे या शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान. धुळे तालुक्यातील सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत तहसीलदार अरुण शेवाळे यांची माहिती. उल्हासनगरमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला, पत्रे तुटून मलबा घरात कोसळला, 2 मुली किरकोळ जखमी. तक्रार करूनही महापालिकेनं दुर्लक्ष केल्याचा जखमी मुलींच्या आईचा आरोप. नंदुरबारमधील तोरणमाळ विकासाचा आराखडा तयार, 503 कोटींचा आराखडा, राज्यातील 2ऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण. पुणे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन तुटली, तर गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून उद्या काम हाती घेण्यात येणार. आळंदीत पाणीपुरवठा विस्कळीत, आळंदीकरांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात कापसाचा हंगाम संपल्यानंतर कापसाचे दर वाढले. कापसाला 7,500 ते 7,600 रुपयांचा दर. कापसाचे दर वाढल्यानं व्यापाऱ्यांना फायदा होणार. जळगाव तालुक्यात सोमाणी कंपनीत भीषण आग, 6 अग्निशमन बंबांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण. मुंबईत 31 मे नंतर कॉन्क्रीट रस्ता अपूर्णावस्थेत आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई, पालिका आयुक्त भूषण गगराणींचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं छत, अडगळीत असलेल्या पुलांची तपासणी. 10 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी PWD विभाग ड्रोनचा वापर करणार.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। सर्व धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक। पालिका प्रशासनाची राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी। अंबरनाथमध्ये नगरसेवकाच्या ऑफिसवर झालेल्या हल्ल्यात 3 हल्लेखोर अटकेत। उर्वरित हल्लेखोरांना पकडण्यासाठी 4 टीम रवाना। बीकेसीतील 3 भूखंडांना विक्रमी 3840 कोटी रुपये किंमत। संकटातील एमएमआरडीएला काहीसा दिलासा। 3 परदेशी कंपन्यांकडून सर्वाधिक बोली। कल्याण पश्चिम भागात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। पश्चिमेतील अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा, पाण्यासाठी नागरिकांचं आंदोलन। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये 1,42,00,000 रुपये निधी नियमबाह्य पद्धतीनं वळवल्याचा आरोप। सर्व्हंट ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांच्या विरोधात डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल। पुण्याच्या पीएमपीएमएलला नवीन 1100 बसेस मिळणार। पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडेंची माहिती।